अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आली आहे. स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन ऑन करा, जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील. स्वामी भक्तांनो, स्वामी तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आले आहेत. यासाठी तुम्ही तयार राहा. तुमच्या मनातील इच्छा आज लवकरच पूर्ण होणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला स्वामींवर मनापासून विश्वास ठेवावा लागेल. आणि स्वामींवर विश्वास असेल तर हा स्वामी संदेश पूर्ण ऐका. या संदेशाच्या शेवटी स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे. स्वामी भक्तांनो, या संदेशाकडे पाहून दुर्लक्ष करू नका. स्वामींच्या या आशीर्वादाने तुमच्या परिवारावरचे अटळ संकट दूर होणार आहे. स्वामी भक्तांनो, स्वामींनाही एकच प्रार्थना करा, स्वामी तुम्ही मला आजपर्यंत खूप काही दिलं आणि इतरांपेक्षा जास्तच दिलं आहे आणि माझे राहिलेलं आयुष्य देखील तुमच्या आशीर्वादाने सुखशांती आनंदाने आणि समाधानाने जाईल. तुमची कृपा कायम राहू द्या. तुमचे नामस्मरण कधीही चुकणार नाही, कधीही विसर पडणार नाही असा आशीर्वाद द्या. स्वामी म्हणतात, माफी मागून छोटं व्हा, पण खोटं बोलून कधीच मोठं होऊ नका. या जगात असा कोणताच व्यक्ती नाही की ज्याला दुःख नाही. विसरून जो आनंदात जीवन जगतो तोच खरं आयुष्य जगतो. जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा की चांगल्या कर्माचे फळ आपल्याला आता मिळालं आहे आणि जेव्हा आयुष्य आपल्याला रडवेल तेव्हा समजा की आता चांगलं कर्म करण्याची आता वेळ आली आहे. शून्य वाचून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्यांच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान. स्वामी म्हणतात, थोर माणसाची एकाग्रता सामान्य माणसापेक्षा खूप अधिक असते. ज्या मनाने तुम्ही एकाग्रता साधाल त्या मानाने तुम्ही थोर व्हाल. तुम्ही बोललेले प्रत्येक शब्द, केलेले प्रत्येक विचार आणि प्रत्येक कृती हे तुमचे कर्मसंचित घडवीत असते. दुष्ट विचार आणि दुष्ट कृती हे जसे तुमच्यावर वाघासारखे झडप घालायला तयार असतात. आपण जर चांगले विचार ठेवले, चांगली कृती केली तर हजारो देवी देवतांचा आशीर्वाद, लाखो देवी देवतांचा आशीर्वाद, शक्ती आपल्या पाठीशी असते. कोणतेही कार्य अडथळ्यापासून पार पडत नाही. शेवटपर्यंत जो प्रयत्न करीत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते. स्वामी संदेश ऐकल्याने मन पवित्र आणि सुंदर होते, जे ऐकून जीवन सुखी व आनंदी होते आणि मनातील गोंधळसुद्धा दूर होतात. मनाने जोडलेल्या नात्यांना न सांगता जोडणाऱ्या नात्यांची परिभाषाच ही वेगळी असते. कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास या असफलता नावाच्या 2 औषध आहेत. ह्या तुम्हाला एक सफल व्यक्ती बनवतात. आमच्या घरात देवघर आहे असं म्हणण्यापेक्षा देवाने दिलेल्या घरात आम्ही राहतो, हे घर स्वामींचं आहे, आम्ही स्वामींच्या घरात राहतो, ही भावना मनी असावी. देवाने आपल्याला काहीतरी दिलं पाहिजे म्हणून मंदिरात जाऊ नये, तर देवाने आपल्याला खूप काही दिलं आहे म्हणून मंदिरात जावं. प्रत्येक गोष्ट मनासारखी घडत नाही, म्हणून सुखापेक्षा समाधान शोधा. आयुष्य खूप आनंदी जाईल. स्वामी म्हणतात, बाळा तुम्ही ज्या गोष्टीची वाट बघत होतात त्या गोष्टीसाठी तुम्ही माझ्याकडे प्रार्थना करत होतात, ते आता लवकरच तुम्हाला मिळणार आहे. तुमचा येणारा प्रत्येक दिवस आनंदी असणार आहे. थोडा धीर धरा, तुमचे जीवन आता पुढील स्तरावर जाणार आहे. सुख, समृद्धी, पैसा, चांगले आरोग्य हे तुमच्या दिशेने येणार आहेत. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना नक्की शेअर करा. भाग्यवान ठरसाल. पुण्याचे काम तुमच्या हातातून होईल. तुम्ही खूप कष्ट केले, खूप प्रयत्न करत आहात. आता तुमच्या कष्टाला मार्ग मिळेल. तुमचे योग्य फळ तुम्हाला मिळेल. त्याच्यासोबत एक गोड बातमीसुद्धा तुम्हाला मिळेल. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून शेअर करा आणि स्वामींच्या नावाचा जयघोष कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. तुमच्या समस्या वाऱ्यासारख्या उडून जातील. एकदा एक व्यक्ती स्वामी महाराजांजवळ हात जोडून उभा होता आणि निराश झालेला, दुःखी होता. डोळ्यात त्याच्या पाणी होतं, डोळ्यात त्याच्या अश्रू होते. स्वामींना म्हणाला, स्वामी मी काय करू, मला समजत नाही आणि मला मार्ग दाखवा, मला मार्ग मिळत नाही. खूप विचार केला, मला माझ्या प्रश्नाचे उत्तरसुद्धा मिळत नाही. स्वामी म्हणाले, बाळा विश्वास ठेव. तो माणूस स्वामींना म्हणतो, स्वामी माझे सर्व रस्ते बंद झाले आहेत. माझ्या आयुष्यात आशेचे दिवे आहे ते आता मंद झाले आहेत.
स्वामी त्याला परत म्हणतात, बाळा माझ्यावर विश्वास ठेव. आज माझी अशी परिस्थिती आहे की स्वामी, जेथे आशेचं किरण नाही, उद्या काही माझ्या आयुष्यात चांगले घडणार आहे असं मला वाटत नाही. स्वामी मी कशावर विश्वास ठेवू? स्वामी म्हणतात, बाळा विश्वास ठेव. केवळ क्षणभर मी तुला सोडले तरीही मोठ्या करुणेने मी तुला जवळ करीन. सगळं काही तुझ्या मनासारखं होत असं नाही. जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस मात्र विसरू नका. सुटतात काही हात नकळत हातातून, पण जे हात तुमच्या हातात आहेत त्यांना कधीच मात्र विसरू नका. हे वाईट दिवस नक्कीच सरतील. तुम्ही मात्र हसणं विसरू नका. तुम्ही या वाक्याशी सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही देवावर विश्वास ठेवा. जीवन जगत असताना कौतुक आणि टीका दोन्हीचाही स्वीकार करावा लागतो. झाडाच्या वाढीसाठी ऊन आणि पाऊस दोघांचीही गरज असते, तेव्हाच ते झाड मोठे होते. स्वामी भक्तांनो, जेव्हा तुमचं मन दुःखी असेल तेव्हा स्वामी नामांचा जप करा. मनातील दुःख, मनातील अंधार दूर होईल. स्वामी म्हणतात, तुमचे कष्ट जर प्रामाणिक असतील तर तुमचे कष्ट वाया जाणार नाही. तुमच्या कष्टाला चांगले फळ स्वामी महाराज हे नक्कीच देतील. स्वामी म्हणतात, बाळा तू जर भूतकाळाचा विचार केला तर तुझ्या डोळ्यात फक्त आणि फक्त पाणीच येईल. जर तू भविष्याची चिंता जर करत असशील तर फक्त तुझ्यासमोर चिंता, समस्या ह्या तुला दिसतील आणि एक एक करून समस्या तुझ्यासमोर येतील. तुझ्यासमोर समस्या येऊन उभ्या राहतील. पण तू जर वर्तमानाचा विचार जर केला तर तुझ्याकडे जे आहे त्यात आनंद मानून तुला आनंदाची प्राप्ती होईल. भूतकाळात जे काही तुझ्यासोबत घडलं असेल ते लक्षात ठेवू नकोस, पण चांगल्या गोष्टी मात्र आठवणीत ठेव. तुझ्या हातून काही चुका झाल्या असतील तर त्यातून एक शिकवण घे आणि त्यातून पुढे चालत राहा. लोक म्हणतात की पैसे जमा करून ठेवा, अडचणी आल्या तर अडचणीमध्ये पैसा हा उपयोगी पडेल. पण बाळा तू सतत जर आमचं नामस्मरण करत राहिलास तर तुझ्यावरती संकट येणारच नाही आणि जरी संकट आले तर ते आम्ही तुझ्यापर्यंत येऊ देणार नाही. आम्ही सदैव तुझ्या पाठीशी उभे राहू. तू फक्त मनापासून आम्हाला हाक मार. तुझे संकट आम्ही नक्कीच दूर करू. आमच्यावर विश्वास ठेव. बाळा तुझ्यावर एखादी समस्या आली तर काळजी करावी लागणार नाही, कारण तुझी स्वामी माऊली सदैव तुझ्यासोबत राहणार आहे. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून श्री स्वामी समर्थ टाईप करा. आजपासून तुमच्या आयुष्यात नवीन अध्यायाला सुरुवात होत आहे. देवाच्या नामस्मरणावर विश्वास ठेवा. तेच तुमचे मायबाप आहे. अश्रू पुसणारे तेच आहेत. कुशीत घेणारे तेच आहेत. मायेने जवळ घेणारे आपले स्वामीच आहेत. स्वामी म्हणतात, माझ्याकडे दुर्लक्ष करू नकोस. माझ्याकडे दुर्लक्ष केले तर तुझ्या जीवनात परिवर्तन होणार नाही. तू जे माझ्याकडे प्रार्थना करत आहेस ते आता पूर्ण होणार आहे. दुःखी होऊ नकोस. प्रत्येक समस्या मला सांग, त्या नक्कीच दूर करीन. तुम्ही कष्ट करून देखील तुम्हाला यश दिसत नसेल तर माझ्यावर विश्वास ठेवा. तुमच्या इच्छेपेक्षा जास्त मी तुम्हाला देणार आहे. या आशीर्वादाची गरज असल्यास आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी नशिबाचे दरवाजे उघडले जातील. तुम्ही विश्वास ठेवल्यास तुम्हाला सर्वात कठीण वाईट प्रसंगातून बाहेर काढतील. तुमच्यासोबत भूतकाळात काय घडलं आहे ते विचार न करता स्वामींच्या नामस्मरणावर विश्वास ठेवून चालत राहिलात तर समस्या उरणारच नाहीत. चांगले भविष्य देण्यासाठी कोणीही अडवू शकणार नाही. तुम्ही तुमच्या कामावर विजय मिळवाल. यश तुम्हाला मिळेल. लक्षात ठेवा, देव दुसरा दरवाजा उघडल्याशिवाय पहिला दरवाजा कधीच बंद करत नाही. आणि तुमच्या आयुष्यामध्ये संकट निर्माण झाली, कोणी विश्वासघात केला, कोणी साथ सोडून गेलं तर देवावर विश्वास ठेवा, कारण तुमच्यासाठी त्यांच्याजवळ खूप चांगली अशी योजना आहे जी तुम्हाला संकटातून, दुःखातून बाहेर काढेल. स्वामी म्हणतात, घाबरू नकोस, मी सदैव तुझ्यासोबत आहे. अशी निरंतर माया आम्ही कुठे न पाहिली. जो करतो मनोभावे स्वामींची पूजा, त्यांच्या आयुष्यातील संकट होतील वजा. जर तुम्हाला हा अनुभव घ्यायचा असेल तर स्वामींची मनापासून सेवा करा. स्वामीमय व्हा, तेव्हा अनुभव नक्कीच येईल. जेव्हा तुम्ही कोणत्याही मंदिरात जाता आणि तुमच्या तोंडून फक्त श्री स्वामी समर्थ निघते तेव्हा समजून जा की तुम्ही स्वामीमय झाले आहात.
स्वामी म्हणतात, निंदा नेहमी त्याच व्यक्तीची होते जे दुसऱ्यांच्या सुखात आणि दुःखात प्रत्येक वेळेला हजर राहतात. निंदकाशिवाय माणूस प्रगती करू शकत नाही. ते म्हणतात ना, निंदकाचे घर असावे शेजारी. जर तुझ्या आजूबाजूला निंदा करणारे, तुला त्रास देणारे भेटत असतील, तुझी निंदा करत असतील, तर फार मनाला लावून घेऊ नकोस. अशा लोकांचे आभार मानायला हवेत, कारण अशा लोकांमुळे कसे वागायचे हे आपल्याला कळतं आणि या लोकांमुळे तुझ्या प्रगतीचे मार्ग देखील खुले होत असतात. म्हणून या जगाच्या पाठीवर प्रत्येकाचे आभार मानायचे, जे तुझी मदत करतात त्यांचे आणि जे नाही करत त्यांचेसुद्धा, जे तुझी निंदा करतात, वेळेवर साथ सोडतात अशा लोकांचे. कारण ते आपल्याला शिकवतात की यापुढे आपण कोणासोबत कसे वागायचे. तुझ्यातील प्रामाणिकपणा फक्त तू कायम ठेव. तुझ्या या स्वामी माऊलीला तू कसा आहेस हे ठाऊक आहे. या जगातील लोकांनी कितीही नावं ठेवू दे, तू प्रामाणिक असला ना की तुझा हा देव कायम तुझ्या पाठीशी आहे. तू नेहमी मेहनत करत राहा आणि माझे नामस्मरण करत राहा. बघ, तुला कुठल्याही गोष्टीची कमी पडणार नाही. नामस्मरणाने अशक्यही गोष्टी शक्य होतात. स्वामी म्हणतात, अरे जो आमचा हात धरतो ना, त्याला कुणाचे पाय धरण्याची गरज पडत नाही. विश्वास ठेव आमच्यावर, तुला कधीही हारू देणार नाही. तुझं आयुष्य काय आणि कसं घडवून आणायचं आहे, तुझी स्वामी माऊली कायम तुझ्यासोबत आहे. तुझी चिंता आमच्यावर सोडून दे. जग तुला अर्ध वाटेवर जरी सोडून दिलं तरीही तू जास्त विचार करू नकोस. हे स्वामी माऊली सदैव तुझ्यासोबत आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बाळा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी. विश्वास स्वामी माऊलीवर मनापासून असेल तर हा शक्तिशाली संदेश नक्कीच लाईक करून शेअर करा. रानावनात एकाकी पडलेलं फूल जसं कोणीही कौतुक करण्याची वाट न पाहता फुलत असते, तसेच तुम्हीही कोणाच्या कौतुकाची वाट न पाहता तुमचा प्रामाणिक प्रयत्नावर टिकून राहा. कौतुक करणारे तुम्हाला शोधत येतील. स्वामी महाराजांना रोज ही एक प्रार्थना करा. स्वामी महाराज, माझ्या पायात इतके बळ द्या की धावत धावत मी तुमच्या दरबारी येऊ शकेन. मला अशी सद्बुद्धी द्या की रोज सकाळ संध्याकाळ मी गुडघे टेकून विनम्र भावे मुजरा करू शकेल. मी 50 वर्ष जगो किंवा 100 वर्ष, ही तुमची इच्छा. माझी तर एकच इच्छा आहे की होठावर तुमचे नाव असावे आणि दानासाठी माझे हात कधीही थकू नये. स्वामी महाराज, प्रेमळ दृष्टी द्या, सहकार्य करणारे हात द्या, सत्मार्गावर चांगल्या मार्गावर चालणारे पाय द्या. जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचे कार्य पोहोचवण्याची ताकद द्या आणि सदैव तुमचे स्मरण करणारे मन द्या. महाराज, आपल्या लेकराला कृपादृष्टी आणि सद्बुद्धी द्या. स्वामी माऊली तुमचा आशीर्वाद सदैव पाठीशी राहू द्या. या आशीर्वादाची गरज असल्यास हा संदेश 3 लोकांना नक्की शेअर करा. रिकाम्या भांड्यावर झाकण आणि चुकीच्या लोकांची पाठराखण काही उपयोगाची नसते. तुम्ही चांगले आहात की वाईट हा विचार कधीच करू नका, कारण लोकांना गरज पडली की तुम्ही चांगले आणि गरज संपली की वाईट. आपण पायाने चालतो तेव्हा तो प्रवास होतो आणि भान हरपून चालतो तेव्हा ती वारी होते. स्वतःच्या खिशात लाखोचा खडखडाट असावा, पण त्यामागे गरिबांच्या 1 रुपयाचाही तळतळाट नसावा, असे स्वामी म्हणतात. स्वामी भक्तांनो, आशा करते की हा संदेश तुम्हाला आवडला असेल. आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. तर चला मग भेटूया नवीन संदेशासोबत. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो, ही स्वामीचरणी मी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.